नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 साठी नोंदणी सुरू झाली असली तरी यंदा पीक विम्याच्या हप्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विम्याची रक्कम तब्बल दुप्पट ते तिप्पट वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। विशेष म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे भरूनही गेल्या वर्षीचा विमा अद्याप मिळालेला नाहीये असा आरोप शेतकरी करतायत। याविषयी काय म्हणतायत शेतकरी पाहूया। माझं नाव शांताराम बिकायाळीस, करसगाव तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। तर पीक विम्याबद्दल जर सांगायचं ठरलं तर पूर्वीचे जे 1 रुपया विमा होता ते लोकांनी सरसकट काढत होते, परंतु आता रक्कम वाढल्यामुळे काही शेतकरी भरत नाही आणि ज्यांनी भरले त्यांना सुद्धा परत मिळाले नाही। याचं कारण असं आहे की पीक विमा कंपनी जी असते ती बदललेली असते, तिचे निकष वेगळे असतात। त्याच्यामुळे शासन त्या पीक विमा कंपनीकडे लक्ष देत नाही आणि म्हणून शेतकरी डावाला जातो, त्याला काहीच मिळत नाही बेनिफिट, आणि म्हणून शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे। त्याच्यात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाही, म्हणून शासनाने कुठेतरी शेतकऱ्यांबद्दल बाजू मांडून शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे हीच आमची विनंती आहे। 2023 पासून जो 1 रुपयात पीक विमा होता त्याच्यानंतर 2024-25 पासून वाढत शेतकऱ्यांचे पैसे आता तर शेतकऱ्यांनी भरायची रक्कम खूप जास्त आहे आणि पैसे भरून सुद्धा विम्याच्या कंपन्या बदलत असतात। पैसे भरून सुद्धा पैसे शेतकऱ्यांना म्हणजे जो क्लेम मिळेल अशी काही गॅरंटी नाही, परंतु आता परत म्हणजे काहीतरी रक्कम त्यांनी जास्त वाढवलेली आहे। आता ह्या निसर्गाच्या अशा लहरलेपणाकडे जर बघितलं तर आज पाऊस नाही आहे आणि पिकं आजच जळायला लागलेली आहे। जर समजा आपण पीक विमा नाही भरला आणि उद्या चालून शासनाने सांगितलं की तुम्ही विमा का भरणार नाही, म्हणजे दोन्हीकडून शेतकऱ्यांचं मरवणूक आहे। त्याच्यामुळे शासनाने कुठेतरी याच्यावर व्यवस्थित ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे अशी माझी शासनाला आपल्यातर्फे नम्र निवेदन आहे। चालू वर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असल्यामुळे चालू वर्षी 90% सरासरीचा पाऊस शक्यता वर्तवलेली आहे हवामान विभागाने। त्या धर्तीवर चालू वर्षी विमा फायदेशीर ठरणार आहे आणि नाशिक जिल्ह्यासाठी इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनीची निवड झालेली आहे आणि त्याकरता सर्व हंगामी पिकांसाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे। तर याच्याकरता आपल्याला बाजरी पिकासाठी 640 रुपये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी हा विमा हप्ता आहे आणि त्याच्याकरता 32,000 रुपये प्रति हेक्टरी हे विमा संरक्षण जे आहे तर ते देय आहे। याच्याबरोबरच मका पीक जे आहे तर मुख्य पीक मका आहे आणि ह्या मका पिकासाठी प्रति हेक्टरी 800 रुपये हा शेतकरी हिस्सा आहे आणि त्याच्याकरता शेतकऱ्यांना 40,000 रुपये विमा संरक्षण प्रति हेक्टरी दिलेलं आहे। त्याच्याबरोबरच कांदा पीक जे आहे तर कांदा पिकासाठी सुद्धा 1500 रुपये हा विमा हप्ता आहे आणि त्याच्याकरता 75,000 रुपये प्रति हेक्टरी याच्यामध्ये विमा संरक्षण दिलेलं आहे। याच्याबरोबरच कापूस हे पीक आहे तर कापूस पिकासाठी 3125 रुपये विमा हप्ता आहे आणि त्याच्याकरता 62,500 रुपये जे आहे तर प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम आहे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।